वाव हाय. इथूनच ॲडव्हेंचर स्टार्ट झाले आपलं. चलो. इथे गाडी अडकली आहे, त्या व्हिडिओ भारी येणार आहे तिचा. कसलं भारी. संतोष सांभाळ. आणि ही आपल्या समोर आहे वर्ल्ड मधली तिसरी गुहा आहे ही, जी इतकी सगळ्यात लॉंगेस्ट आहे. एकदम फील क्रेझी होता. कसला प्रवाह आहे या वॉटरफॉलचा, कसला प्रवाह आहे. फुल. इथे असं बांबू मध्ये चहा देतात. आयुष्यातले काही एक्सपिरियन्स आपल्याला हलवून टाकतात. डे 5 ऑफ सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता मी आहे मेघालया टूरवर आणि आज आमचा डे 5 आहे. 6 डेची टूर आहे. मी टूर पण अरेंज करतो, त्यामुळे मी माझ्या गेस्टना फिरायला मेघालया टूरला घेऊन आलो आहे. ही आपली बस आहे आणि आज आपण एकदमच युनिक जागेवर चाललो आहे, क्रेम चॅम्पला. इतकी युनिक आहे की हा बसचा जो ड्रायव्हर आहे इतके वर्ष झाली हा ते गाडी चालवतो, पण हा कधी क्रेम चॅम्पला गेला नाही आहे. सो खूपच हिडन ऑफबीट प्लेस असणार आहे आजचं, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. सकाळी लवकर निघालेलो, म्हणजे अजून लवकर निघायला पाहिजे होतं, बट काही कारणास्तव लेट झालं. सो आता आम्ही वाटेत नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्ता झाला ऑलमोस्ट आत्ता आमचा आणि आत्ता निघू क्रेमचॅम्पकडे. शिलाँगला स्टेला होतो. सो शिलाँग टू क्रेमचॅम्प अराऊंड 120 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 4 ते 5 तासाची जर्नी आहे. सो थोडी लाँग जर्नी आहे, म्हणजे अख्ख्या प्रवासात इथे आल्यापासून इतकी मोठी जर्नी नव्हती. आत्ता जर्नी आहे आणि रस्ता तर भारी आहे, म्हणजे जो शिलाँगपासून जोवई मार्गे क्रेमचॅम्पला जातो हा रस्ता पूर्ण चांगलाच आहे. बघा 2 मुलं मस्त शाळेत चालली आहेत. हाय हाय हाय. नाश्त्याला थांबलेलो. हा रस्ता बघा ना किती मस्त आहे, छान. इथे शाळेत मुलं चालली आहेत. हे बघा हे बघा हे बघा. भाई शेवटचं म्हणजे आता मेन रोड सोडला आहे आम्ही शिलाँगपासून क्रेमचॅम्पपर्यंत. सकाळी 6 वाजता शिलाँग सोडलेलं, आता 11:30 वाजले आहेत आणि कंटिन्यूस प्रवासानंतर आता फायनली ऑफरोडिंग लागली आहे. म्हणजे ऑफरोडिंग तर करायचीच आहे आपल्याला. आपण ऑफरोडिंग करून एका 4x4 गाडीने एका ठिकाणावरून दुसरीकडे जाणार, त्यानंतर ट्रेक आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 4x4 गाडी घेऊन आपण फायनल आपल्या क्रेमचॅम्प केवकडे पोहोचणार. आणि त्या केवमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला बांबू बोटमध्ये बसायचं आहे. सो इतका सगळा स्ट्रगल आहे. बट त्याआधी हा बघा, हा जो रस्ता आहे हा ऑलरेडी खतरनाक असा लागला आहे. फुल ऑफरोडिंग इथेच चालू झालेली आहे. सो अजून पुढे किती वर्ष असेल, कारण हा रोड तर नॉर्मल आहे, चला आपल्या गाड्या जाऊ शकतात. हा ऑफरोडिंग आहे, इझिली हॅचबॅक वगैरे तर खाली लागतील, सेडान वगैरे, बट तसा ऑफरोडिंग आहे. म्हणजे रिअलवाली ऑफरोडिंग कुठल्या लेवलची असेल. इथूनच ॲडव्हेंचर स्टार्ट झाले आपलं. नीचे इथे आपण रेडी आहोत या 4x4 व्हेकलने जायला. आणि आजची आपली सवारी असणार आहे हे मागे, पहिली जर्नी इथून असणार आहे. इस पे भी एक्साइटेड ऑब्वियसली थोडीशी भीती पण आहे, पण ठीक आहे, डर के आगे जीत आहे. लाईक देखते हैं आता काय होतंय पुढे. आणि
सो आम्ही इथे मागे बसणार आहोत आणि काही लोक आतमध्ये. तुम्ही बसा. चलो. ए भाई इकडे बघा. आणि अनन्या हाय करा. हाय. कभी से बड़ा पानी? हाँ? पिछले महीने तो जा रहा था ना गाड़ी पूरा. हाँ, जा रहा है. फिर तो पानी कब बढ़ा? बारिश आया ना. अभी तो पानी का जंगल पूरा बढ़ गया आहे. ॲक्च्युली जेव्हा पाणी कमी असतं, म्हणजे आता रिसेंटली खूप पाऊस झाला इथे, तेव्हा आपल्याला या अशा फोर गाडीने पूर्ण जाता येतं. पण आता मध्ये पाऊस झाला, पाण्याची लेवल वाढल्यामुळे आपल्याला असं करावं लागतंय. पहिल्यांदा गाडी, मग ट्रेक, पुन्हा गाडी, आणि मग फायनली आपण पोहोचणार. अच्छा, तुला पण मिळाली का? भाई नाही, मुलं पुढे आहेत, मुलं पुढे आहेत, मुलं पुढे आहेत. संतोष, संतोष बाहर आ, बाहर बाहर आ, पूरा आजा. हा मतलब थोडासा लटक. हे काय करू काय? पे पे हाय. बचा ले भाई, बचा ले हमको. काम करता हूँ जहाँ पे. फ्रेंड है ऐसा. येणार ना. फायनली आपला ऑफ रोडिंगचा लेग 1 कंप्लीट झाला आहे आणि आता लेग 2 साठी इथून आतून जंगलातून स्टार्ट. म्हणजे आता ट्रेक चालू होणार आहे. 1-1.25 तासाची कसोटीची टक्कर आहे आमच्यासाठी, कारण आमच्याबरोबर लहान मुलं आहेत, 3 मुली आहेत, लहान 3. सो चलो लेट्स गो. काय ट्रेकच्या आधी नमन. चलो चलो लेट्स गो. बेस्ट ऑफ लक. 1 तासाचा ट्रेक आहे, पण मुलांमुळे इतकी आमची फाटली आहे ना की तो आम्हाला असा 5-6 तास किंवा दिवसभर असल्याचा फील येतो आहे. चलो. ॲक्च्युली थोडा टफ असणार आहे, मध्ये थोडे पॅचेस खूपच डेंजरस आहेत. म्हणजे तसा रिस्की नाही आहे दरी वगैरेवाला, पण उंच उंच चढणं वगैरे डोंगरांवर. हां सब बैंड वाले लग रहे हैं ना. निखिल साहेब काहीतरी बोलणार आहेत. जंगलात चालायला जेवढी हिंमत लागते त्याच्यापेक्षा जास्त हिंमत सध्या माझ्यामध्ये आहे. खाली कर. मी जंगलामध्ये व्हाईट शॉर्ट्स घालून आलो आहे. बघूया आता जाताना परत एक फुटेज देतो याची हालत काय होते. पहिला उतार चालू झालेला आहे. इथे मेघालयमध्ये एकच भीती वाटते, उतरवतात सुरुवातीला, आणि मग रिटर्न येताना जी हालत होते भाई. नुसता चढ जीव निघतो. यार ये मेघालय का, इसने अभी किस्सा बताया सेड ने. वो बोल रहा है ये लोग पहले बहुत उतारते हैं एकदम से और फिर बाद में चढ़ाते हैं मजबूत.
यही चीज़ अगर दारू के लिए होता ना तो मज़ा आता। पहले बहुत उतार लो, बहुत चढ़ा लो, मज़ा आ जाता। वाव क्रेझी, मस्त असा ब्रिज आहे, सस्पेन्शन पूल आणि तिथून अशा पायऱ्या झाल्यात बाई, एकदम भारी. जे काही दिसतंय कडक. हा जो मागे ब्रिज लागलेला भाई खूपच भारी होता. क्रेझी. 2 नद्यांचा संगम होता. संगम व्हायच्या आधीचं पाणी एकदम क्लीन ब्ल्यू पाणी आणि त्याच्या पुढचं एकदम खराब कारण काम चालू आहे. आणि बाय द वे हा जो ड्रोन शॉटमध्ये मी तुम्हाला ब्रिज दाखवला जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे तो कंप्लीट झाला की क्रेमचॅम्प केवला आपण पूर्ण वाया 4x4 व्हेकल जाऊ शकतो. सो मे बी होऊन जाईल आता पुढच्या 6-1 महिन्यामध्ये. सो त्यानंतर येणाऱ्या लोकांसाठी चांगलं आहे ते. इतका भारी पाथवे आहे ना, इतका भारी ट्रेक आहे, फुल मस्त वाटते. आणि इथे जरा सगळी जागा ओलसर आहे, सगळीकडे ओलावा आहे, त्यामुळे सगळीकडे निसरडं झालं आहे. बाकी भाई फुल मजा येते, मस्त. महाराष्ट्रासारखा फील आहे, मेघालयसारखा नाही. ते चढ सॉरी पहिले उतरवतात आणि मग चढवतात, ते नाही आहे इथे. थोडं चढ थोडं उतार, थोडं चढ थोडं उतार, फुल स्लिपरी झालं आहे. आणि आज टुरिस्ट जास्त आहेत म्हणाले ते. या पोरी फटाफट चढत आलेत. फर्स्ट आहेत रे तुम्ही, मस्त. हे बघा कसे पॅच आहेत आणि हे मस्त चढतात. तू किती ट्रेक केले? खूप सारे. 10. बघा किती छान चढतात, स्वतः चढते. इथे सर्वांना टेन्शन होतं मुलांमुळे की मुलं कसे चढतील, कसा ट्रेक करतील. पण खरं सांगतो काही मुलांचा स्टॅमिना खूप जास्त असतो. हे बघा, फर्स्ट, सेकंड आणि मी थर्ड, बाकी सगळे मागेत, बेकार मागेत. आणि हे बघा कन्सिस्टंटली चालत राहिलेत. सो मुलांसाठी घाबरू नका, मुलं कितीही चालू शकतात. तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांना कसं मोटिवेट करता ते महत्त्वाचं. आता माझी मुलगी पण ट्रेक वगैरे अशीच करते, काही फरक नाही पडत त्यांना. आणि हे बघा तिसरी मुलगी, लवकर ये क्विक. छान स्माईल, मस्त. अरे कशी छान आली रे तू, किती मस्त. दाखव मला, इथे चालून दाखव, हे चढून दाखव कसा चढते तू, कशी ट्रेकिंग करते दाखव. अरे वा, अरे बापरे, किती मस्त ट्रेक करते रे तू. तुला कोणी पप्पीने शिकवलं हे? तू पप्पीला पप्पी दिली तुझ्या? कधी? मी तर नाही बघितलं. कुठे आहे तुझा पप्पी? चल. ती बघ मीरा फर्स्ट आली आहे, चल तिला हरवूया आपण मीराला. आणि अनन्या सेकंड आहे, हरवूया दोघींना. चल लवकर अनन्या, लवकर चल, तुला मीराला हरवायचं आहे. क्विक फास्ट. हे बघा कशी गेली बघा.
भाई वो गाड़ी किधर से आया? तिथे गाडी अडकली आहे, शूट करतो आता. त्या व्हिडिओ भारी येणार आहे तिचा. फुल विली वगैरे टाईप होणार आता. Ngalar song dia. Oh, मैं हाथ song. Back side dia, back side dia. Oh, back side dia. Back side dia. Oh, मैं back side dia datang. Cycle down. बघूया कशी येते. फुल ट्राय केलं त्यांनी, चढली नाही. सो आम्हालाही मल्टिपल ठिकाणी उतरावं लागेल वाटतं. हा बघा केवढे डेंजर पॅच आहेत. फुल स्टीप चढ आहे. मी आता फोन आहे ना स्ट्रेट ठेवतो, तुम्हाला आयडिया आहे. हा बघा हा फोन स्ट्रेट आहे. फुल स्टीप चढ आहे, फुल स्टीप. आजा. बघा आमची बाकी मंडळी मागे राहिली आहेत. इथे कोण कोण आलं आहे? ज्यांची भीती होती त्या तिन्ही मुली इथे आलेल्या आहेत. सगळ्यात पहिले मीरा, कसं वाटलं ट्रेकिंग करून? चांगलं वाटलं. अनन्या तुला कसं वाटलं? छान. आणि तुला रुही? खूप छान. आणि आशू तुला? एक नंबर अनुभव होता. बऱ्याच वर्षानंतर ट्रेक केला एवढा. ॲक्च्युली आमची ओळख ट्रेकिंगमधूनच झालेली. फर्स्ट टाइम ट्रेकिंगलाच भेटलेलो आम्ही. आणि तुझं काय म्हणणं आहे अल्पा, कसं वाटलं? म्हणजे मी खूपच घाबरले होते की मुलांना घेऊन यायचं आहे आणि मी खूपच इन्स्टा रील्स आणि यूट्यूब आणि खूप सारं सगळं बघून म्हणजे मी रात्री 12 वाजता प्लॅन केलेला आहे. सिडला पण नाही माहिती की मी त्याला कॉल करून सांगणार होती की उद्याचा प्लॅन कॅन्सल करूया. पण आम्हीच थकलो, मुलं नाही थकली. सो आय एम एन्जॉईंग अ लॉट. लेट्स सी आता एंड काय आहे. आता जर आमचा जो ट्रेक होता तो संपला आणि बेस्ट थिंग की एंड मुमेंट पूर्ण चढ होता आमचा. म्हणजे आता रिटर्न जाताना आम्हाला थकायला नाही होणार. उतरणंच जास्त आहे आमच्यासाठी, चढ एकदम थोडाच आहे. आणि बाकी तर हा ऑफ रोडिंगची मजा जी आता मिळणार आहे त्या जिप्सीमध्ये ती तर एक अलग लेवल आहे. आणि त्यानंतर भाई आजची चेरी ऑन केक, आजची आपली गुहा क्रेम चॅम्प केव. सो चलो आणखी एक गाडी आलेली आहे. कुठे आपली गाडी? आणि फायनली छपरी प्रो मॅक्स आलेले आहेत. गाणी लावून मूर्खासारखे मंद लोक. काय मिळतं काय माहिती, कशाला येतात व्हायला नेचरमध्ये काय माहिती. हे आशू कसं वाटतंय ऑफरोडिंग? भाई ऑफरोडिंग चालू झाली आमची खतरनाक. कसं वाटतंय? सॉलिड एक्सपिरियन्स. घरी जाऊन होल बॉडी स्कॅन करणार आहे. ऑर्गन तिथल्या तिथे आहेत का बघायचे मला. ते बरोबर आहे भाई. बेकार बेकार. हो हो. हे भाई जंगल हो, बॅम्बो. केव पूर्ण जंगलात. अरे तू बघितलं नाही ना त्याला, तुला हे भारी वाटतं. हे भारी आहे ना. हा आत्ताच त्याच्यामध्ये आलोय ना थोड्याच वर. साला चिखल बघा, चिखल बाई खतरनाक. आणि बांबू बघा कशा ठेवलेत, सगळे पडलेत. बटन मस्त. इथे असं सामान ठेवायला यांनी जागा केली आहे. सामान ठेवायला आणि चेंजिंग रूम, इन केस तुम्ही भिजून आले आणि कपडे चेंज करायचे असतील तर. आणि इथे सर्व रेडी आहेत आता क्रेमचॅम्प केवला जाण्यासाठी. चलो आपला लाईफ जॅकेट इथे
लेट्स गो. आयुष्यातले काही एक्सपिरियन्स आपल्याला हलवून टाकतात आणि त्यापैकीच हा एक होता. आता काय हलवून टाकलं या एक्सपिरियन्समध्ये यानंतरचं फुटेज पहा. हे बघा ना किती भारी बनलेत. हे पडून बनलेत, काय बनले त्यांनी मुद्दाम पाडलेत माहीत नाही, पण किती मस्त आहे. हां पेन्सला आतमध्ये टायगर रिझर्वला हां तिकडे त्यांनी बनवलं होतं असं. अच्छा हां. खूप ह्युमिड होतं असं आणि असं एकदम गरमीतून आलो मी आणि अचानक तेवढा जो पॅच होता ना ॲब्सोल्युटली AC लावल्यावर का पॅच होता तेवढाच पॅच फुल बांबू. परत पुढे लहर गरमी तर पॉवर ऑफ बॅम्बूमध्ये लगेच कळून. आता एंडचा वॉटरफॉलचा सेक्शनवाला छोटासा ट्रेक चालू आहे आणि ऑलरेडी वॉटरफॉलचा आवाज येतोय, म्हणजे क्रेमचॅम्प केव्हवाला इथेच पुढे कुठेतरी असणार आणि त्याच्या बाजूलाच वॉटरफॉलसुद्धा आहे. बाई क्रेझी, कसला फ्लो आहे पाण्याला, कसला फ्लो आहे. कडक गाडी ते पार करत जायचं. मस्त फुल बाहुबली फील, बाहुबली. सगळीकडून वॉटरफॉल, कुठेही बघा वॉटरफॉल, कुठेही बघा. कडक गार गार पाणी. बाई दादा कॅमेरा अँगल 2. बाई क्रेझी. ओ कसलं भारी. आणि ही आपल्या समोर आहे क्रेमचॅम्प केव्ह. आणि ही आपल्या समोर आहे क्रेमचॅम्प केव्ह. बाई हा जो पाणी पडतोय आणि हा इथून आपल्याला यायचा हा जो पाथ आहे बाई ऑसम. आणि त्यानंतर सराउंडिंग बघा, सराउंडिंग इथे मस्त दुधाळ पाणी, सगळीकडे ब्ल्यू वॉटर किंवा दुधाळ पाणी. आणि इथे त्या सर्व डोंगरांच्या मध्ये इथे पण असं केव्ह टाईप स्ट्रक्चर झालं आहे, खूप भारी. आणि मेन आपली आजची हायलाईट ही क्रेमचॅम्प केव्ह जी याच्या आतमध्ये आहे. भाई फुल क्रेझी होणार आहे तिकडे जाऊन. पाण्याचा फोर्स बघा आणि याच्या आतमध्ये ती केव्ह आहे.
तर आता जो चालला आहे त्याच्याकडे ड्रोनची बॅग दिली आहे मी. आणि इथे प्रॉब्लेम काय, सगळीकडून पाणी गळतं आहे, त्यामुळे तो बघा आधी तो कसा करतो, माकडासारखा चढून गेला. अरे वा, भारी जागा शोधली रे यांनी सामान ठेवायला. काय काढणार हे काढणार. हाय हाय, हाय मीरा, हाय. संतोष फोन दे ना, संतोष फोन दे. घरी आलो आता, मी एडिट करतोय. इथे जर का संतोषने मला फोन दिला असता, म्हणजे खूप लांब असल्यामुळे तो देऊ नाही शकला, तर जे घडायचं होतं ते घडलं नसतं. काय घडणार आहे आता कळेल तुम्हाला. तो व्हिडिओ घेऊ भाई. एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतं, काय बोलू यार. आणि इथे संतोष पडला, म्हणजे इतकं बेकार होतं ना ते. मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. अनफॉर्च्युनेटली ते शूट नाही करू शकलोय. मी डोळ्यांनी बघतोय की संतोष एका दगडावर उभा होता, त्याचा तोल गेला आणि तो उलटा डोक्यावर पडला. आमचं नशीब इतकं चांगलं संतोषचं, आमचं सर्वांचं, की तो डायरेक्ट पाण्यामध्ये पडला. म्हणजे तिथे तेवढ्याच एका छोट्या भागात खोल पाणी होतं, आजूबाजूला खडक होते, त्यामुळे त्याच्या डोक्याला वगैरे कुठेही म्हणजे काही मेजर हानी नाही झाली. त्याचा पायाला वगैरे बरंच लागलं, बरंच खर्चटलं. इवन एक दुसरं फायनान्शियल लॉस पण झाला, तर तुम्हाला कळेल. सो बेकार होती ती सिच्युएशन माझ्यासाठी. पटकन मी वरती एका दगडावर चढलेलो. उतरता पटकन डोक्यावर कॅमेरा होता, त्याचं रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आता पुढे बघा. संतोष सांभाळ. काही वाट लागली, संतोष पडला, पण लकीली इतकं लग आमचं चांगलं होतं. इथे डीपमध्ये पडला. आता फोन गेला आहे त्याचा, शोधतायत ते लोक. बाई बेकार, बट फोन जाऊ द्या, तुमचा माणूस वाचला आहे, काय प्रॉब्लेम नाही झाला. ठीक आहे. इधर से जाएगा नहीं आगे, इधर ही अटकेगा. आणि या सगळ्यामध्ये एका मेजर गोष्टीने वाचवलं, तो म्हणजे लाईफ जॅकेट. मेघालयमध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जेवढे मॉन्सूनमध्ये टुरिस्ट प्लेसेस आहेत सगळीकडे हे याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. कुठल्याही तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जा मेघालय साईडला, तिकडे त्यांची माणसं असतात, लाईफ जॅकेट असतो, कंपल्सरी घालायला लावतात सर्वांना. ज्यामुळे संतोष वाचला, त्याला पोहता येत नव्हतं. त्याच्याकडे जर लाईफ जॅकेट नसतं, आपल्या महाराष्ट्रासारखी सिच्युएशन असती, मे बी भलतंच काही होऊ शकलं असतं, कारण त्याला पोहता नाहीत. सो आपल्या महाराष्ट्रात पण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. प्रत्येक जिथे मॉन्सूनमध्ये फिरण्याच्या जागा आहेत, जिथे पाण्याची जागा आहे, तिथे कंपल्सरी लाईफ जॅकेट ठेवणं गरजेचं आहे. भाई आमच्या संतोषचं मोटिवेशन बघा, फोन मिळणार नाही बोललेत तरी पण येतोय तो इतकं लागून सुद्धा. संतोष भाई, हॅट्स ऑफ टू यू भाई, क्रेझी कडक. आणि फुल वरून पाणी पडतोय.
जो फील आहे की इथून वरून पाणी पडतो आणि आपण चाललो याच्यातून. ॲक्च्युली कसं आहे ना, खाली खोल जास्त नाही आहे, पण दगडी आहेत, गॅप आहेत. फोन इथे कुठेतरी खाली गेला आहे, त्यामुळे ते म्हणाले की नाही मिळणार म्हणून. शोधत होते, फुल त्यांनी ट्राय केलं पण नाही मिळत आहे. सो चलो भाई, संभाल के संतोष. इधर खड़ा था वो, इधर से नीचे गिरा. किधर से भाई? हा बघा, पुण्यावरून आलेला, इथे बसलेला. बोललो गया नाही क्या? बोलतो नाही, इथे भीती वाटते बोलतो. आणि पडताना बघितलं ना संतोषला. भाई चल 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 आगे चल, कुछ नहीं, डर मत, बिंदास. रुक, उसको आने दे, वो हेल्प करेगा. संतोष भाई मस्त. हाय मीरा, 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 हाय. ग्रेट चॅम्प के. ते सांगणार तेव्हा जायचं. क्या आहे, बरोबर आहे. फायनली आम्ही तिथून पोहत इथे पोहोचलो आहे, एक्झॅक्ट क्रेमचॅम्प केवच्या बाहेर. आता आपली बोट येते, तुम्हाला दिसणार नाही पण इथे आतमध्ये बोट येते बघा. या 2 बोट आल्या, ते आता आम्ही जाऊ. पोहत यावं लागलंय. पोहत म्हणजे फ्लोटर होतो, ज्यांना जमत नाही त्यांना खेचत आणत होतो. हाय कर हाय कर. आम्ही आलेलो तेव्हा गर्दी होती म्हणून इथून पोहत यावं लागलं. आता मोकळं झालं, त्यामुळे हे या बोटने पूर्ण एंडपर्यंत सोडत आहेत. आणि ती बोट अशी आहे की अर्धी पाण्यात डुबलेली आहे, त्यामुळे आपण पाण्यात असतो अर्ध्याहून जास्त. सो भारी फील येणार आहे फ्लोट करायला. आता आपल्या लोकांची बारी. आशुतोष गेला आहे, ते बघा अर्ध्याहून जास्त ती पाण्यात आहे बोट. चलो मी कुठे बसू? येस काढतो ना. किधर बैठू मैं? हाँ क्रेजी एक्सपीरियंस है, वंस इन अ लाइफ टाइम. भाई अर्धे पाड्यात क्रेजी.
पूर्ण पाण्यात उतरून आम्हाला ढकलतोय, कारण वलवून तर इतकं पुढे नाही जाता येते आम्हाला. पूर्ण पाण्यात उतरून हा ढकलत बसला आम्हाला. भाई बेकार. आणि जो फील होता ना, म्हणजे जे गूढ आणि एकदम गहन आहे ना, इतकी गहन आहे ही गुहा भाई, खतरनाक, एकदम क्रेझी फील आहे. एका या सेक्शन नंतर तर पूर्ण आपण आतमध्ये जातो, म्हणजे बाहेरचा टोक आपल्याला दिसतच नाही, एकदम दिसेनासा होतो. आणि ही गुहा काहीतरी 30 किलोमीटर आतमध्ये. आणि ह्या गुहेचा, ही जी क्रेमचॅम्प केव आहे, हिचा शोध आत्ता 2019 जे कोविड लॉकडाऊन होता तेव्हा लागलेला आहे. कारण तेव्हा इथल्या लोकल लोकांना बाहेर कुठे फिरता येत नव्हतं. पाण्याच्या वाटेने मच्छी पकडत पुढे जात यांना ही गुहा मिळालेली. सो फार आधी मिळालेली ही गुहा नाही आहे, आता जस्ट कोविडच्या काळामध्ये ही इथल्या लोकांना मिळाली आहे. आणि 30 किलोमीटरपेक्षाही आतमध्ये ही इतकी डीप गुहा आहे ही की काय सांगू. आणि काहीतरी वर्ल्डमधली 3री गुहा आहे ही, जी इतकी सगळ्यात लॉंगेस्ट आहे. सो एकदम फील क्रेझी होता. आणि पुढे जसं जात होतो ना, एकदम असा धबधब्यासारखा फील येत होता. पुढून एकदम असा आवाज, अंधार एकदम वाढतोय आणि एकदम पुढे असा मोठा धबधबा असल्यासारखा आवाज, त्यामुळे भीती खूप वाटत होती. त्यानंतर यांनी टॉर्च वगैरे दिली. नंतर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघता आल्या. या पॉईंटला माझा फोन पूर्ण डेड झाला. फोन वगैरे मी सगळं जमा केलेलं, ड्रोन वगैरे दिलेला. पण त्यानंतर मला जो माझ्याकडे छोटा कॅमेरा होता त्याची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळे मी त्यांच्याकडून फोन मागवून घेतला. त्यांनी मला फोन आणून दिला, बट त्याची पण चार्जिंग पूर्ण नसल्यामुळे इथे डेड झाला. पण मुळात कसं आहे की इतके आम्ही आतमध्ये गेलो, तिथून आपल्याला फक्त बाहेरून येणारा उजेड दिसत होता, बाहेरचं दिसत नव्हतं. कारण ती केव अशी थोडी राईट साईडला टर्न झालेली. आमच्याबरोबर 3 लहान मुली होत्या, त्यातली एक आली नाही, म्हणजे संतोषची मुलगी संतोष, आणि ती थांबलेली. पण 2 मुली आलेल्या, त्या लहान होत्या. त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटत होती की यांना भीती वगैरे बसू नये. म्हणून आम्ही त्याला सांगतो की भाई रिटर्न घे, आपल्याला रिटर्न जायचं आहे. पण मे बी तो पोचतच आलेलो एकदम जस्ट, म्हणजे एका पॉईंटनंतर असं थोडंसं चढ टाईप होतं. म्हणजे आमच्या लेवलला जो पाणी होता त्याच्यानंतर थोडं वर चढ होता. मे बी जर फक्त आम्ही मुलं असतो तर त्यांनी तिथे उतरवून आम्हाला पुढे अजून, कारण त्या केवमध्ये इतक्या आतमध्ये कोणालाच जाऊ नये देत. जिथपर्यंत आम्ही गेलेलो, जेव्हा पाणी खूप कमी असतं तेव्हाच आपल्याला जाता येतं. इतका पाणी असताना कधीच जाता येत नाही. पण आपली त्या गाईड वगैरे बरोबर थोडी ओळख होती आधीपासूनची, त्यामुळे त्याने बरंचसं आपल्याला आतमध्ये जाऊ दिलं. पण तिथे जो फील होता ना, आम्हाला धबधब्याचा आवाज येतो, आम्हाला कळत नाही आहे कुठून धबधबा पडतो आहे. सगळीकडे एकदम अंधार, फक्त आवाज येतो आहे, कळत नाही आहे कुठून धबधबा पडतो आहे. भीती फुल वाटत होती. त्यामुळे की असं नाही ना की पुढे जाऊन आपण डायरेक्ट खाली जाणार किंवा काही बेकार, म्हणजे काहीच कळत नव्हतं एकदम. पण जो एक्सपिरियन्स होता एकदम भन्नाट होता. त्याच्यानंतर त्यांनी टॉर्च दिला, आम्ही टॉर्च मारून बघतोय. जेव्हा फोन डेड झालेला, टॉर्च मारून बघतोय तर दिसतंय की असं लेअर आहेत पुढे. तिथून पाणी येतोय, त्या येणाऱ्या पाण्याचाच आवाज आहे. आजूबाजूला मल्टिपल गुहा आहेत, अशा वेगवेगळ्या छोट्या झाल्यात गुहा. म्हणजे भाई एकदम एक्स्ट्रीम होतं. इतकं एक्स्ट्रीम की मला आता खूप इच्छा आहे की परत जेव्हा पाणी कमी असेल तेव्हा हे एक्सप्लोअर करायला जायचं, हे बघायला जायचं. सो तुम्हालाही माझ्याबरोबर मेघालय यायचं असेल, तुम्हालाही असंच हिडन मेघालय ट्रॅव्हल करायचं असेल, मी टूर पण अरेंज करतो. त्यामुळे माझा बिझनेस कॉन्टॅक्ट नंबर आहे 8828806888. मला कॉन्टॅक्ट करू शकता. फायनली क्रेमचॅम्प केववरून आता निघालो आहे आम्ही. मी आणि निखिल, आम्ही दोघंच लास्ट आहे. सगळे गेले, इथे कोणही नाही आहे. तो मस्त आता फोटो काढला आणि भाई खूप भारी वाटतंय. हे बघा, इथून एक फ्लो, हा तर कसला भारी आहे. थोडी पाठी होती, पण हा जो पूर्ण एक्सपिरियन्स आता घेऊन जाणार आहे ना, आता लाईफ टाईमपर्यंत विसरणार नाही. हा पूर्ण लँडस्केप, म्हणजे मी इतकं ट्रॅव्हल केलं, एवढं बघितलंय. पण खरंच तुम्हाला ॲडव्हेंचर करण्याची तुमच्या ताकद असेल, थोडं रिस्क घेण्याची ताकद असेल तर ही जागा डेफिनेटली या तुम्ही. अमेझिंग जी केव आहे. आम्ही लकी होतो, ते जे गाईड वगैरे होते त्यांनी आम्हाला खूपच आत नेलं. आमच्याकडे मुलं होती, आम्ही सांगत होतो रिटर्न घ्या, ते घाबरतील, पण त्यांनी खूप आतमध्ये नेलं. इतक्या आत नेलं की त्या गुहेमध्ये एक वेगळा वॉटरफॉल आहे, आम्ही तो बघितला. भाई क्रेझी. म्हणजे ते लोक 500 मीटर म्हणजे ते लोक फार आतमध्ये नाही नेत, बट आम्हाला 500 मीटर किंवा 1 किलोमीटर आतमध्ये नेलेलं. भाई खतरनाक. आणि निसर्गाची ताकद काय असू शकते किंवा निसर्गाचा चमत्कार काय असू शकतो, दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल
की हे फक्त इकडे एक्सपिरियन्स करूनच कळू शकतं. हे कोणत्याही फोटोमध्ये व्हिडिओजमध्ये अजिबात कळणार नाही. इथून थोडं पुढे एक वॉटरफॉल आहे. चलो फक्त आम्ही बॉयज चाललोय कारण बाई खूप डेंजर आहे. आता पुन्हा संतोष थोडा पडला म्हणजे बाई रिस्की तर आहे. तुम्ही जर फिट किंवा असे ॲडव्हेंचर करण्याच्या तयारीत नसाल आणि आमच्यासारखी मुलं तर आणू नका. खूपच तुमच्या मुलांना सवय. आता ज्या 2 मुली आमच्याबरोबर एंडपर्यंत आल्या त्यांना सवय. त्यांनी बऱ्याच ट्रेक वगैरे केलेले आहेत की त्या मेंटली फिजिकली स्ट्रॉंग होत्या. बट तसं काही इश्यू असेल तर चुकीने येऊ नका. पण तुमच्यामध्ये किडा असेल, आता माझी मुलगी असती तर मी हमखास आणलं असतं बाई. तिला हा एक्सपिरियन्स देणं. आणि बाय द वे मी आता लवकरच तिला पण इथे घेऊन येईन. मला एक रोड ट्रिप मारायची. ही टूर तर आपल्या येतातच होतच राहतात पण एक रोड ट्रिप करणार त्याच्यात तिला घेऊन येणार इथे. एक्सपिरियन्स आहे खतरनाक. आणि आता आपण वॉटरफॉल चाललो आहे बघा. आता पुन्हा हा प्रॉब्लेम आहे की इतकं उतरतो आहे तितकंच आता चढायचं आहे. कसला प्रवाह आहे या वॉटरफॉलचा, कसला प्रवाह आहे फुल. आणि हा आय थिंक त्या केवचं नाव आहे क्रेम आणि याचं नाव आहे चॅम्प. क्रेम वरती असलेली केव आणि हा चॅम्प, क्रेम चॅम्प. भाई मस्त. क्रेम चॅम्पे. हां याचं नाव क्रेम चॅम्पे केव. क्रेम चॅम्पे केव. इथे असं बांबूमध्ये चहा देतात. बांबू टी. अजून काय काय मॅजिक. बॅम्बू मॅगी. इथे ते जीपे होईल. हे जीपे कशी आहे मॅगी? मस्त आहे, छान. एवढं सगळं केल्यानंतर एवढी भूक लागली आहे की आता काही द्या तरी चांगलंच आहे. येस. कशी आहे मॅगी? मस्त. आता रिटर्न जर्नी चालू झाली आहे. ऑफ रोडिंग. बेस्ट ऑफ लक निखिल. सांभाळून. डेंजर आहे बघा. लोकल असून बघा याची हालत. म्हणजे त्या केव मध्ये कशी मागणार केवढ्या मारत होते ते बघा. याची पण फाटली. अशो आ गया स्वाद. पुढे बसलाय पण याच्या पुढे बघा कोण बसलाय. बाई कसा बसलाय इथे. हात नाही बसता येते आम्हाला. क्रेमचॅम केवच्या इथे आता आमचं लंचच्या वेळेस दिलेली जी ऑर्डर होती त्याचा डिनर झाला आहे. सो आता आम्ही डिनर खातो आहे. इथे चिकन आहे, इथे फ्राईजसारखं काहीतरी आहे, सलाड आणि ही बऱ्याच एशियन कंट्रीमध्ये मिळणारी चटणी. म्हणजे आपण तिखट मागितलं, मसाला मागितला तर हे देतात. तसंच हे एंड ऑफ ठेचा बट लाल कलरचा. वरण, चिकन सांगितलं की भजी आपल्यासारखी दिसायला आहे, पापड आणि राईस आणि डाळ. आणि इथे सगळे आपले मस्त बसून जेवत आहेत. हाय बाई. या माणसाचे पाय धरले पाहिजे. या हालतमध्ये पण हा आला इथे. कैसा आहे रे तू? क्या होता तुम लोग सब लोग फेस केले. काही खतरनाक. इट वॉज अमेझिंग. तो तुम्हाला पण हा सर्व एक्सपिरियन्स करायचा असेल तर ट्रॅव्हल विथ सीड.